शाळेत 10वीच्या विद्यार्थ्यानं चाकू हल्ला केला। छत्रपती संभाजीनगरच्या देवगाव रंगारी येथील घटना आहे। चाकू हल्ल्यामध्ये 4 वर्गमित्र जखमी झाले तर एका विद्यार्थ्याची प्रकृती गंभीर असल्याचं कळत आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील देवगाव रंगारी येथील एका शाळेत 10वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला। या वादातून एका अल्पवयीन विद्यार्थ्यानं वर्गातीलच चौघांवर धारदार पॉकेट चाकूने हल्ला केला। या हल्ल्यामध्ये 4 जण जखमी झाले असून त्याच्यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे। तर शाळेमध्ये 10वीच्या विद्यार्थ्यानं चाकू हल्ला केला। आपल्याच वर्गमित्रांवर हा चाकू हल्ला करण्यात आला। या हल्ल्यामध्ये एका विद्यार्थ्याची प्रकृती गंभीर आहे। विजय चिडे आमचे प्रतिनिधी जोडले जात आहेत। या धक्कादायक प्रकाराच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी विजय। नक्कीच शुभम, जर बघितलं छत्रपती संभाजीनगरच्या देवगाव रंगारीमधील ही एका शाळेतील संपूर्ण धक्कादायक प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे। काही विद्यार्थी होते दुपारच्या सुट्टीमध्ये, जेवणाच्या सुट्टीमध्ये हात धुण्याच्या रांगेमध्ये उभा राहण्यावरून हा वाद झाला होता आणि त्यामध्ये या तरुणाने घरी गेल्यानंतर चाकूने हल्ला केला आणि यामध्ये काही विद्यार्थी जे आहेत ते जखमी झालेले। एका विद्यार्थ्याची प्रकृती जी आहे ती गंभीर असल्याची पाहायला मिळते। या सर्व विद्यार्थ्यांना सध्या छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयामध्ये सध्या उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे आणि सदरील जो तरुण आहे तो अल्पवयीन आहे, त्याला देखील पोलिसांनी समज दिल्याची माहिती जी आहे ती दिलेली आहे। मात्र सध्या जर बघितलं तर कुठेतरी शाळेमध्ये गुन्हेगारी जी आहे वृत्ती जी आहे ती वाढत असल्याची यामधून समोर येत आहे। कारण शाळेमध्ये चाकू आला कुठून असा प्रश्न जो आहे तो आता सर्वत्र उपस्थित झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। ठीक आहे विजय, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद।